आमदार आहे त्याचा निषेध व्यक्त करतो। त्याला कदाचित कल्पना नसेल की हा मुंबई सोब्यागोमेची नाही आहे, ही मुंबई मराठी माणसांनी आहे बसवलेली आहे। ही मुंबई मराठी माणसांची आणि बेळगाव कारवार निपाणीसह जो परिसर आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला त्याचा अधिकार आहे। ही भूमिका शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस घेतली होती आणि आजपर्यंत ती भूमिका कायम आहे। आमच्या अनेक शिवसैनिकांनी त्यासाठी तुरुंगवास भोगला आहे। प्रामुख्यानं आमच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळी 2 महिने तुरुंगवास या बेळगाव महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी आंदोलन केलं होतं आणि तुरुंगवास भोगला होता। त्यामुळे असल्या नवख्या आमदाराला ज्याला मुंबईची माहिती नाही, ह्या मुंबईच्या संरक्षणासाठी आणि प्रामुख्यानं ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 हुतात्म्याने प्राणाचं बलिदान दिलेलं आहे। त्या बलिदानामुळे मुंबई आम्हाला मिळालेली आहे हे विसरून त्याला चालणार नाही। त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून प्रसिद्धीसाठी किंवा आपल्या मतदारसंघातील कर्नाटकच्या जनतेसाठी त्यांनी जर अशा प्रकारचं वाक्य केलं असेल तर मी त्याचा निषेध करतो। सर, अलमट्टी धरणाची उंची सुद्धा आता कर्नाटक वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। पश्चिम महाराष्ट्राला पुरेसं रोखता येईल त्यामुळे सांगलीमध्ये पुन्हा होऊ शकतो। या अलमट्टी धरणाच्या उंचीविषयी अनेक वेळा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी गेल्या चर्चा झाली होती। देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली अशी जर सरकारनं घेतली असेल तर ती भूमिका राज्य सरकारला निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री त्या बाबतीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील। तिकीट दरवाढ झालेली आहे सर। अमित भाईंनी काल पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट भूमिका केली आहे की माझ्या लोकसभेतल्या ज्या भाषण मी केलं होतं त्या विपर्यास करण्यात आलेल्या आणि ती भूमिका त्यांनी जाहीर केली। त्यामुळे उगाच प्रसिद्धीच्या मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं आहे म्हणून त्याचा आपल्याला फायदा व्हावा या दृष्टिकोनातून जर विरोधी पक्षाने अशा प्रकारचं आंदोलन केलं असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही। सभागृहाचं कामकाजामध्ये त्यांनी सहभागी व्हावं, अनेक विषय सभागृहाच्या पटलावर आहेत त्या विषयामध्ये त्यांनी चर्चा करावी। बाहेर आंदोलन करून उगाच आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिक त्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली आज नाही तर उद्या खाते वाटप माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाहीर। सर, एसटीची तिकीट दरवाढ